शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी ॲग्रिकॉस पांडुरंग अंकुश रावतावरे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी चॅनलच्या नावा शेतीविषयक व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, सध्याची जी काही कंडिशन आहे ती या बागेची फ्लावरिंग पण आहे, सेटिंग पण होत आहे, नवीन कळी पण निघत आहे. तर मित्रांनो, या अवस्थेत आपल्याला सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आपल्या पिकाला व्यवस्थित खत नियोजन करणं व आपल्या पिकामध्ये डाळिंब बागेमध्ये जी काही गुंज गळण्याची समस्या या अवस्थेत सर्वात जास्त त्या ठिकाणी आढळून येते. तर मित्रांनो, त्यासाठी आपण कोणती फवारणी केली पाहिजे, त्याचबरोबर आपण कोणतं खत व्यवस्थापन केले पाहिजे, जेणेकरून जे काही झाडाची जी काही सेटिंग आहे ती व्यवस्थित भरपूर होऊन आपल्याला आपला प्लॉट हा लोड होणार आहे. तर मित्रांनो, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ कोठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. शेतकरी मित्रांनो, डाळिंब बागेची सर्वात महत्त्वाची आणि नाजूक अवस्था ती म्हणजे फ्लावरिंग अवस्था. या अवस्थेत आपल्याकडून खत व्यवस्थापन जर चुकलं व फवारणी व्यवस्थापन जर चुकलं तर त्या ठिकाणी आपल्या बागेचं खूप मोठं नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं. मग त्यामध्ये फुलगळ होणं, जी काही बारीक कळी आहे गुंजगळ होणं. तर मित्रांनो, जर आपल्या पिकामध्ये जर कळी गळली, फ्लावरिंग जर ड्रॉप झाली तर त्या ठिकाणी खूप मोठा फटका त्या ठिकाणी आपल्या उत्पादनात हा बसू शकतो. त्याच्यासाठी आपण कोणतं खत व्यवस्थापन करायला पाहिजे जेणेकरून फ्लावरिंग जास्त वाढून आपल्या पिकामध्ये भरपूर अशी सेटिंग ही होणार आहे. त्याचबरोबर जी आपल्या डाळिंब बागेमध्ये जी काही गुंजगळ ही होत आहे तर ही गुंजगळ 100% थांबणार आहे व आपल्या डाळिंब बागेमध्ये जिथं नर कळी गळून तिथं मादी कळी यायला त्या ठिकाणी सुरुवात ही होणार आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिलं आपण बघू आपल्या डाळिंब बागेमध्ये आपण खत व्यवस्थापन हे कोणतं केलं पाहिजे. तर मित्रांनो, तुमची जर बाग अशी फ्लावरिंग अवस्थेमध्ये असली तर 100% त्या ठिकाणी 100% फ्लावरिंग ही होणार आहे व फ्लावरिंग 100% आली तर त्या ठिकाणी मादी कळीची संख्या त्या ठिकाणी वाढणार आहे. तर मित्रांनो, त्यामध्ये मग आपल्याला पहिल्या आठवड्यामध्ये जे काही रेमेडी एकरी 2 किलो प्रति एकरसाठी वापरायचं आहे आणि त्याच्यासोबत जे काही मॅग्नेशियम सल्फेट हे एकरी 4 किलो वापरायचं आहे. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये जे काही 13-40-13 हे एकरी 4 किलो आणि त्याच्यासोबत जे काही ग्रोवर आहे ते एकरी 2 लिटर त्या ठिकाणी वापरायचं आहे. दुसरं म्हणजे तिसऱ्या आठवड्यात आपल्याला 052-34 एकरी 4 किलो आणि त्याच्यासोबत जे काही सल्फर आहे ते एकरी 2 किलो त्या ठिकाणी वापरायचं आहे. तर मित्रांनो, या खत व्यवस्थापनामुळे आपल्या डाळिंब बागेमध्ये जी काही कळी ही भरपूर निघेल आणि जी काही फ्लावरिंग अवस्थेमध्ये असलेली जी काही आपली मादी कळी आहे ती चांगल्या प्रकारे ही सेट होणार आहे. तर मित्रांनो, राहिला दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या अवस्थेत सर्वात महत्त्वाचं जी काही गुंजगळ होती त्यासाठी आपल्याला आपल्या डाळिंब बागेमध्ये एक फवारणी करायची आहे जेणेकरून त्या फवारणीमुळे आपली गुंजगळ ही होणार नाही व आपल्या डाळिंब बागेमध्ये कळी निघायला त्या ठिकाणी मदत ही होणार आहे. तर मित्रांनो, त्या फवारणीमध्ये आपल्याला जे काही नेटिव्ह बुरशीनाशक आहे ते 0.5 ग्राम प्रति लिटर साठी वापरायचं आहे आणि त्याच्यासोबत जे काही झिंक आहे ते 1 ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे. जेणेकरून नेटिव्ह बुरशीजन्य रोगामुळे जर कळीगळ ही होत असेल तर ती 100% थांबणार आहे व झिंकमुळे जे काही झिंकच्या कमतरतेमुळे जर कळीगळ होत असेल ती सुद्धा त्या ठिकाणी थांबणार आहे व झिंकमुळे आपल्या डाळिंब बागेमध्ये कळी निघायला त्या ठिकाणी मदत ही होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.